नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण? आय होप सर्वजण आनंदी आहात. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र बोर्डचं जी इयत्ता 10वी आहे त्यातील युनिट 2 मधील पहिली पोएम, ती म्हणजे यू स्टार्ट डाईंग स्लोली. खूप छान अशी ही पोएम आहे. या पोएमचे प्रश्न उत्तर, त्यामध्ये वॉर्मिंग अप, इंग्लिश वर्कशॉप असेल, ओके, आणि मार्जिन क्वेश्चन हे आपण काय करणार आहोत तर डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब निश्चित करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ जरूर शेअर करा. ओके, सर्वात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. त्यावर जाऊन तुम्ही इयत्ता 10वीचे सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकता. चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया. यू स्टार्ट डाईंग स्लोली या पोएमचं वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉप समजून घ्यायला. 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली या पोएमच्या वॉर्मिंग अपपासून आपण सुरुवात करत आहोत. वॉर्मिंग अपमध्ये चिटचाट आपण बघतो आहोत. बघा काय दिलं आहे, अज्युमिंग ABCD, 4 ग्रुप आहेत, ABCD असं ग्रेड धरायचं आहे. ॲज स्पीकर, एक स्पीकर म्हणून आस्क द असाइन क्वेश्चन इन युअर ग्रुप अँड डिस्कस. तुम्हाला काय करायचं आहे तर प्रश्न विचारायचे ग्रुपमध्ये आणि ते डिस्कस करायचे त्याचे आन्सर्स. ओके, तर आता हा जे ABCD ग्रुप आहेत त्यांच्यासाठी जे विचारलेले प्रश्न आहेत त्याचे उत्तर मी डिरेक्टली दिलेले आहेत, तर ते तुम्ही बघू शकता. आता ग्रुप Aचं जे प्रश्न आहेत ते बघा काय आहेत. इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन. जर तुम्ही चांगला अभ्यास केला नाही तर काय होईल. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता इफ आय डू नॉट स्टडी वेल, जर मी चांगला अभ्यास केला नाही, देन तर आय विल गेट लेस मार्क्स इन एक्झामिनेशन, मला काय होतील तर एक्झाममध्ये कमी मार्क मिळतील. सेकंड पॉईंट तुम्ही लिहू शकता आय मे फेस प्रॉब्लेम्स इन द फ्युचर फॉर गेटिंग द कॉलेज ऑर जॉब, मला भविष्यामध्ये काय होतील तर चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी किंवा मग चांगला जॉब मिळवण्यासाठी अडचणी येतील. पॅरेंट्स विल अँग्री ऑन अस, काय होतील तर आपले जे पॅरेंट्स असतील, आई वडील, ते आपल्यावर काय होतील तर रागवतील. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजेच इफ यू डू नॉट पार्टिसिपेट इन स्कूल ॲक्टिव्हिटीज गेम्स, जर तुम्ही शाळेतील ज्या ॲक्टिव्हिटीज असतील किंवा ग्रुप गेम्स असतील, ओके, त्यामध्ये जर तुम्ही पार्टिसिपेट झाला नाही तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता आय विल फील सॉलिटरी. सॉलिटरी म्हणजे एकांत, एकटं वाटणं, मला एकटं वाटेल. आय विल मिस आउट ऑन ऑल दी फन, मी काय करेल तर सगळे माझे जे आनंदाच्या गोष्टी आहेत ती मी काय करेल, मिस करेल. आय विल लूज व्हेरियस अपॉर्च्युनिटीज, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या संधी मला मिळत आहेत त्या मी काय करेल तर गमावून बसेल. पुढचा आहे बी ग्रुपसाठी विचारलेला प्रश्न. त्यामध्ये पहिला आहे इफ यू वेकअप लेट ऑन अ वर्किंग डे, ज्या कामाच्या दिवशी जर तुम्ही काय झाले उशिरा उठले तर किंवा उशिरा तुम्हाला जाग आली तर व्हॉट विल हॅपन, काय होईल किंवा काय घडेल. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता इफ आय वेकअप लेट ऑन अ वर्किंग डे, जर मी वर्किंग डेच्या दिवशी कामाच्या दिवशी उशिरा उठलो तर फर्स्ट पॉईंट लिहू शकतो आपण आय विल बी लेट टू स्कूल, मला शाळेत जायला उशीर होईल. आय विल नॉट कम्प्लीट माय वर्क ऑन टाईम, मी काय करू शकणार आहे, माझं जे काम आहे ते वेळेवर कंप्लीट करू शकणार नाही किंवा करणार नाही. इट विल गेट डिलेट अँड अवर मॅनेजर विल बी अपसेट, याच्यामुळे काय उशीर होईल आणि आमचे जे मॅनेजर असतील ते काय होतील तर नाराज होतील. सेकंड क्वेश्चन आहे इफ यू इग्नोर अ फ्रेंड इन नीड, तुमचा जर मित्राला गरज आहे त्यामध्ये जर तुम्ही त्याला इग्नोर केलं किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर काय होईल. आन्सर तुम्ही लिहू शकता माय फ्रेंड विल लूज हिज फेथ ऑन मी, माझ्या मित्राचा माझ्यावरचा विश्वास काय होऊन जाईल, उडून जाईल. आय विल लूज बिग इमोशनल लॉस, माझा जो खूप मोठा इमोशनल लॉस होईल, म्हणजे ज्यासोबत मी माझ्या इमोशनल गोष्टी शेअर करतो तो त्याला मी काय करेल तर गमावून बसेल. नंबर 3 ही विल फील अपसेट अँड मे ब्रेक हिज फ्रेंडशिप विथ मी, असं होऊ शकते की तो अपसेट होईल आणि तो माझ्यासोबतची मैत्री काय करेल तर तोडून टाकेल. सी क्वेश्चन इफ यू डू नॉट एक्झरसाइज रेग्युलरली व्हॉट विल हॅपन, जर तुम्ही रेग्युलरली एक्झरसाइज केली नाही तर काय होईल. त्यामध्ये तुम्ही लिहू शकता इफ आय डू नॉट एक्झरसाइज रेग्युलरली, जर मी रेग्युलरली एक्झरसाइज केली नाही तर आन्सरमध्ये माय हेल्थ विल गेट स्पॉईल, माझी जी तब्येत आहे ती खराब होईल. सेकंड पॉईंट आय विल फेस हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स, मला माझ्या शरीराशी रिलेटेड किंवा हेल्थ रिलेटेड काय येतील तर प्रॉब्लेम्स येतील, अडथळे येतील. आय विल नॉट फील एनर्जेटिक अँड ॲक्टिव्ह, मला एनर्जेटिक आणि ॲक्टिव्ह ओके असं फील होणार नाही. पुढचा प्रश्न आहे डी ग्रुपला विचारलेला, तो म्हणजे इफ यू ईट टू मच जंक फूड्स, जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात जंक फूड खाल्लं, जंक फूड म्हणजे मार्केटला मिळतं ना वडापाव वगैरे, ते सगळे याच्यामध्ये येतात. ओके, जंक फूडमध्ये खूप जास्त जंक फूड खाल्लं तर व्हॉट विल हॅपन,
काय होईल? आन्सरमध्ये लिहू शकतात इफ आय ईट टू मच जंक फूड, जर मी खूप जास्त प्रमाणात जंक फूड खाल्लं तर आय विल लूज माय हेल्थ, माझी तब्येत खराब होईल. सेकंड, माय बॉडी विल फील वीक अँड वी विल गेन वेट, माझी बॉडी जी आहे ती वीक होईल, कमकुवत होईल आणि किंवा माझ्या बॉडीला असं कमकुवत वाटायला लागेल आणि वी विल गेन वेट, आणि आपली वजन जे आहे ते खूप जास्त वाढून जाईल. थर्ड पॉईंट, आय मे लूज माय इम्युनिटी, माझी जी इम्युनिटी आहे म्हणजे रोगप्रतिकारशक्ती आहे ती काय होऊन जाईल तर कमी होईल किंवा मी ती गमावून बसेल त्याला. सेकंड क्वेश्चन आहे वॉर्मिंग अपमधला, तो म्हणजे थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ, विचार करायचा की मी माझ्या आयुष्यात काय करू शकतो. फॉर एक्झाम्पल फॉर माय नेशन, माझ्या देशासाठी मी काय करू शकतो. फॉर माय फॅमिली, आता एक एक पॉईंट तुम्हाला दिलेले आहेत तर वन बाय वन आपण हे सगळे बघणार आहोत की फॉर माय फॅमिली, माय फ्रेंड्स, फॉर ओल्ड पीपल, फॉर नीडी, फॉर माय सेल्फ. ओके, ह्याचे आन्सर मी डिरेक्टली दिले आहेत. तर सुरुवात करतोय आपण फॉर माय नेशनपासून. ओके, तर पहिला पॉईंट ऑलरेडी दिलेला आहे, कीप माय लोकॅलिटी क्लीन, मी जिथे राहतो ती लोकॅलिटी मी काय करेल क्लीन ठेवेल. सेकंड पॉईंट मी करेल प्लांट ट्रीज, झाडं मी लावेल. ओके, माझ्या देशासाठी. ओबे द लॉज, जे लॉज आहेत नियम आहेत त्यांना मी पाळेल. एक्झरसाइज माय वोट, मी नेहमी वोटिंग करेल. ओके, मतदान करेल. स्टे इन पीस अँड हार्मनी, शांत आणि एकोप्याने मी राहील देशामध्ये. सेकंड पॉईंट फॉर माय फॅमिली, माझ्या फॅमिलीसाठी मी काय करेल स्पेंड टाईम विथ देम, त्यांच्यासोबत मी वेळ घालवेल. हेल्प इन द हाऊस, घरामध्ये मदत करेल. केअर फॉर माय फॅमिली, माझ्या फॅमिलीची काळजी घेईल. लव एव्हरीवन, आणि प्रत्येकावर प्रेम करेल. पुढचा पॉईंट असेल फॉर माय फ्रेंड्स, माझ्या मित्रासाठी मी काय करेल तर वेट फॉर देम, त्यांची वाट बघेल. हेल्प देम इन देअर नीड, त्यांच्या गरजेच्या वेळी मी त्यांना मदत करेल. स्पेंड टाईम विथ देम, त्यांच्यासोबत मी काय करेल तर वेळ घालवेल. एन्जॉय विथ देम, त्यांच्यासोबत एन्जॉय करेल किंवा आनंदित राहील, मजा करेल. प्ले विथ देम, त्यांच्यासोबत खेळेल. फॉर ओल्ड पीपल, आता जे काही म्हातारे लोक आहेत त्यांच्यासाठी मी काय करेल टेक केअर ऑफ देम, त्यांची काळजी घेईल. हेल्प देम वेन रिक्वायर्ड, त्यांना गरजेच्या वेळेस मदत करेल. टीच देम टू यूज द लेटेस्ट गॅजेट, जे लेटेस्ट गॅजेट आहेत ते त्यांना शिकवतो किंवा शिकवेल. रीड टू देम, त्यांच्यासाठी वाचून दाखवेल. कीप देम हॅपी, त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेल किंवा त्यांना आनंदी ठेवेल. फॉर द नीडी, जे काही नीडी आहेत गरजू आहेत त्यांच्यासाठी मी काय करेल तर त्यामध्ये शेअर देअर मिजरीज, त्यांच्या जे काही अडचणी आहेत त्या मी काय करेल शेअर करेल. हेल्प देम इन देअर नीड, त्यांच्या गरजेच्या वेळी त्यांना मी काय करेल मदत करेल. ओके, प्रोव्हाइड देम फूड, त्यांना अन्न प्रोव्हाइड करेल. सपोर्ट देम, त्यांना सपोर्ट करेल. ओके, म्हणजे त्याच्या पाठीशी मी उभा राहील. पुढचा पॉईंट आहे फॉर माय सेल्फ, स्वतःसाठी मी काय करेल तर प्रे टू गॉड, देवाची प्रार्थना करेल. स्टडी वेल, चांगला अभ्यास करेल. डू एक्झरसाइज डेली, रोज एक्झरसाइज करेल. फॉलो माय हार्ट, माझं जे हृदय सांगतं आहे त्या दिशेने मी जाईल. लर्न न्यू थिंग्स, आणि ज्या नवीन नवीन गोष्टी आहेत त्या मी निश्चितच शिकेल. या व्यतिरिक्त तुम्ही काही पॉईंट ॲड करायचे असतील तर तुम्ही ते करू शकता. तिसरा प्रश्न आहे कंप्लीट द फॉलोइंग वेब अँड राईट अ पॅरेग्राफ, खाली जी दिलेली वेब आहे ती तुम्हाला कंप्लीट करायची आणि पॅरेग्राफ बनवायचं आहे. आता माय विश या नावाची वेब आहे, बुकमध्ये तुम्हाला ती मिळून जाईल वॉर्मिंग अपमध्ये. ओके, तर त्यामध्ये पहिला पॉईंट दिलेला आहे ऑलरेडी, तो म्हणजे ट्रॅव्हल इन स्पेस. बाकी पॉईंट तुम्हाला टाकायचे, मग त्यामध्ये मी टाकतोय फ्लाय अराउंड, लँड ऑन मार्स, बी अ डान्सर, ईट गुड फूड. आणि हे जे आता पॉईंट आपल्याला मिळाले त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं एक पॅरेग्राफ बनवायचं आहे. आन्सर मी ते दिले डायरेक्ट, ते बघून घ्या. ओके, आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता हे 4 पॉईंट तुम्ही घेतले, 5 पॉईंट, त्यानंतर 4च पॉईंट घ्यायचे पण एक एक्स्ट्रा पॉईंट दिलेला आहे. तर हे पॉईंट घेतल्यानंतर आता पॅरेग्राफ आपण लिहितो आहोत. एव्हरी पर्सन हॅज देअर ओन होप्स अँड डिझायर्स, प्रत्येकाच्या स्वतःच्या व्यक्तीच्या काय असतात तर काही आशा अपेक्षा असतात. इट इज इम्पॉर्टंट दॅट वी नो वॉट मेक्स अस हॅपी अँड वर्क हार्ड टू अचीव दॅट हॅपीनेस, हे आपल्याला कळणं खूप महत्त्वाचं आहे की वॉट मेक अस हॅपी, आपल्याला कुठली गोष्ट आनंद देते, अँड वर्क हार्ड टू अचीव दॅट हॅपीनेस, आणि त्यासाठी आपण खूप जास्त कष्ट घेतले पाहिजे ती गोष्ट किंवा ती हॅपीनेस अचीव करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी. Our dreams and wishes can be anything like traveling in space or flying around the world to see everything our beautiful earth has to offer. Our dreams and wishes can be anything. आपल्या ज्या विशेस किंवा आपले जे स्वप्न असतील किंवा आपल्या जी इच्छा असतील त्या काही असू शकतात, जसं की ट्रॅव्हलिंग इन स्पेस, स्पेसमध्ये ट्रॅव्हल करणं, फ्लाईंग अराउंड द वर्ल्ड, या जगाचं भ्रमण करणं, किंवा टू सी एव्हरीथिंग
आवर ब्युटिफुल अर्थ हॅज ऑफर, म्हणजे जे काही आपल्या पृथ्वीवर आहे ते सगळं बघण्याची इच्छा असणं, या अशा आपल्या काही वेगळ्या प्रकारचे स्वप्न किंवा मग विशेष असू शकतात. आय हॅव अनदर विश टू लँड ऑन मार्स अँड टेक एक्सपिरियन्स टू वॉन्डर ऑन मार्स. आता माझी इच्छा आहे की मी मंगळ ग्रहावर उतरावं आणि तिथे काय करावं तर फिरावं, आता त्याचा एक्सपिरियन्स घ्यावा अशी माझी इच्छा आहे. त्यानंतर सेकंड, आय पर्सनली वूड लव्ह टू बी अ डान्सर अँड परफॉर्म ऑन द वर्ल्ड स्टेज. ओके, माझी इच्छा आहे की काय करावं तर मी आय पर्सनली वूड लव्ह टू बी अ डान्सर, मला खूप डान्स करायला आवडतो, त्यामुळे मला जे काही वर्ल्ड स्टेज आहे तिथे मला डान्स करायला आवडेल. इटिंग गुड डिलिशियस फूड्स ऑल्सो मेक मी हॅपी, चांगल्या प्रकारचे छान चमचमीत किंवा आपण त्याला काय म्हणतो सुंदर चविष्ट असं अन्न खाणं पण सुद्धा मला आनंद देतं. त्यामुळे आय विश आय हॅड द कॅपेबिलिटी टू गो अराउंड द वर्ल्ड टेस्टिंग द बेस्ट डिशेस. त्यामुळे माझ्याकडे काय व्हायचं कॅपेबिलिटी यावी, क्षमता यावी, जेणेकरून मी पूर्ण जगभर फिरेल आणि जे चांगले डिशेस आहेत त्यांची मी टेस्ट करू शकेल, एव्हरी कल्चर म्हणजे प्रत्येक कल्चरची. ओके, आता या अशा प्रकारे तुम्ही त्याचे आन्सर लिहू शकता. ओके, मार्जिन क्वेश्चनला सुरुवात करतो आपण. मार्जिन क्वेश्चन म्हणजे पोएमच्या जे साईडला जे असतात दिलेले प्रश्न ते, त्यातला पहिला प्रश्न आहे व्हॉट थिंग्स कॅन लीड टू अ स्लो डेथ. ओके, व्हॉट थिंग्स कुठल्या गोष्टी आहेत ज्या स्लो डेथकडे आपल्याला घेऊन जाऊ शकतात. ओके, आन्सर लिहू शकतो आपण इफ वी डू नॉट ट्रॅव्हल रीड ऑर लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ. जर आपण चालू शकत नाही तर आपलं जे लाईफ आहे आयुष्याचं जे काही रीड ऑर लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ आपण काय केलं पाहिजे, वाचलं पाहिजेत किंवा मग आपल्या आयुष्याचं संगीत जे आहे ते आपण ऐकलं पाहिजेत. इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ इट कॅन ऑल लीड टू स्लो डेथ. जर तुम्ही काय करत नाही, स्वतःचं ॲप्रिशिएशन करत नाही, स्वतःची प्रशंसा करत नाही, तर निश्चितच तुम्ही काय करता तर तुम्ही कुणीकडे जाता तर हळूहळू मरणाकडे तुम्ही जात आहात. इफ यू किल युअर सेल्फ इस्टीम अँड बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट. जर काय होत आहे सेल्फ इस्टीम, आता सेल्फ इस्टीम म्हणजे काय तर आत्मप्रतिष्ठा. ओके, जर तुम्ही स्वतःच्या आत्मप्रतिष्ठेला मारत आहात अँड बिकम स्लेव ऑफ युअर हॅबिट, आणि तुम्ही जर काय होता असाल तर हॅबिट म्हणजे काय तर सवयीची तुम्ही जर गुलामी होत असाल. ओके, इफ यू डू नॉट चेंज द रुटीन अँड नॉट वेअर डिफरंट कलर्स अँड टॉक विथ स्ट्रेंजर. जर तुम्ही काय करत नसाल, तुमचं रुटीन जे आहे रेग्युलरची जी काही पद्धत आहे रोजच्या वागण्याची त्यामध्ये बदल करत नाहीत आणि नवीन कपडे तुम्ही घालत नाही किंवा मग इतर स्ट्रेंजर्ससोबत म्हणजे अनोळखी व्यक्तीसोबत जर तुम्ही बोलत नाही, यू विल डाय स्लोली. तुम्ही काय करताय तर हळूहळू मरणाच्या दाराकडे जात आहात किंवा मग तुमचं जे भविष्य आहे ते आनंद गमावण्याच्या मार्गावर तुम्ही जातात असा आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. ओके, सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज इट दॅट मेक्स लाईफ वर्थ लिव्हिंग. चांगलं जीवन जगण्यासाठी किंवा जगण्याकरिता कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, कुठले 4 पॉईंट तुम्हाला सांगायचे आहेत. तर आन्सर तुम्ही लिहू शकता की चांगलं जीवन जगण्यासाठी काय गरजेचं आहे, तर तुम्ही त्यामध्ये लिहू शकता वी शूड बी पॅशनेट अँड इफ वी आर नॉट सॅटिस्फाईड विथ अवर जॉब ऑर लव वी शूड चेंज इट. आपण कसं असावं तर पॅशनेट असणं गरजेचं आहे. जर आपल्याला काय नसेल, आपण सॅटिस्फाईड नसेल आपल्या जॉबसोबत किंवा मग आपल्या लवसोबत म्हणजे प्रेमासोबत, तर आपण काय केलं पाहिजे त्याला चेंज करणं गरजेचं आहे. सेकंड पॉईंट, वी शूड ऑलवेज रेडी टू टेक रिस्क. आपण काय घेतले पाहिजे तर नेहमी तयार असावं रिस्क घेण्यासाठी. थर्ड पॉईंट, वी मस्ट फॉलो आवर ड्रीम विथ परसिवरन्स. एकदम चिकाटेने आपण काय केलं पाहिजे तर आपलं जे ड्रीम आहे, स्वप्न जे आहे त्याचा आपण पाठलाग केला पाहिजे किंवा ते साध्य करण्यासाठी आपण झटलो पाहिजे. फोर्थ पॉईंट आहे तो म्हणजे वी शूड ॲटलिस्ट वन्स अवॉइड सेन्सिबल ॲडवाईस. जी समंजसपणाची ॲडवाईस आपल्याला मिळालेली आहे ती एकदा तरी आपण काय केलं पाहिजे तर घेणं टाळलं पाहिजेत. ओके, म्हणजेच ह्या सगळ्या 4 गोष्टी आहेत ज्या वर्थ लिव्हिंगसाठी गरजेच्या आहेत, म्हणजे चांगलं जीवन जगण्यासाठी त्या गरजेच्या आहेत. इफ वी विल डू धिस डेफिनेटली वी विल मेक अवर लाईफ वर्थ लिव्हिंग. जर आपण या गोष्टी केल्या तर निश्चित आपण काय करणार आहोत तर एक वेगळ्या प्रकारची लाईफ, ओके, म्हणजेच वेगळ्या प्रकारचं जीवन आपण जगणार आहोत. ओके, थर्ड पॉईंट जो आहे किंवा थर्ड क्वेश्चन आपण त्याला म्हणू शकतो मार्जिन क्वेश्चनमधला, तो आहे द पोएट हॅज लेफ्ट द लास्ट स्टांजा इनकम्प्लीट. पोएटने काय केलं तर शेवटचा जो स्टांजा आहे तो इनकम्प्लीट सोडलेला आहे. व्हॉट लाईन विल यू ॲड टू कम्प्लीट इट. कुठल्या प्रकारची लाईन तुम्ही ॲड करणार ती कंप्लीट करण्यासाठी, तो स्टांजा कंप्लीट करण्यासाठी. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता आय विल ॲड द लाईन. आता मी कुठली ॲड लाईन करेल तर खाली दिलेली बघा ती, यू विल लूज युअर होप ऑफ फ्युचर. तुम्ही काय करणार, तुमच्या भविष्याची जी काही होप आहे, आशा आहे, तुम्ही ती काय करणार तर गमावणार आहात. यू स्टार्ट डाईंग स्लोली, आणि तुम्ही हळूहळू मरणाकडे जाणार आहात.
ओके, इंग्लिश वर्कशॉपला आपण सुरुवात करत आहोत. त्यातला प्रश्न पहिला आहे, रीड द डिफरंट मेसेजेस इन द पोएम गिवन बिलो. या पोएमपासून जे मिळालेले वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज आहेत ते तुम्हाला वाचायचे आहेत. चूज द वन दॅट सूट्स दिस पोएम बेस्ट. आणि त्यापैकी एक तुम्हाला निवडायचा आहे जो सुटेबल आहे कशासाठी, तर या पोएमसाठी. तर पहिला पॉईंट आहे, फेस लाईफ वॉट एव्हर इट मे गिव्ह यू. आयुष्याला काय करा तर सामोरे जा, जे काही तुमच्यासोबत होईल किंवा आयुष्याने जे काही तुम्हाला दिलं आहे ते ॲक्सेप्ट करून. फुलफिल ऑल युअर ड्रीम्स अँड अनफुलफिल्ड डिझायर्स. तुमचे जे काही ड्रीम्स असतील किंवा मग अनफुलफिल्ड डिझायर्स असतील, ज्या पूर्ण झालेल्या अपेक्षा असतील, त्यांना काय करा तर फुलफिल करा किंवा ते पूर्ण करा. बी युअर सेल्फ अँड डू व्हॉट युअर हार्ट टेल यू. स्वतः तुम्ही जे आहात ते असा आणि डू व्हॉट युअर हार्ट टेल्स यू. जे तुमचं हृदय सांगतं ते तुम्ही निश्चित करा. पुढचा डी प्रश्न आहे, ॲक्सेप्ट ऑल पॉसिबल चेंजेस ऑर रिस्क दॅट यू हॅव टेकन. आणि पुढचा आहे ई, कीपिंग युअर सेल्फ इस्टीम इंटॅक्ट, जस्ट ट्राय टू रिलॅक्स इन लाईफ. आयुष्यामध्ये रिलॅक्स राहा आणि स्वतःची काय तर आत्मप्रतिष्ठा जपा. तर यातून मला असं वाटतं की बी जो आहे तो त्याचा करेक्ट सुटेबल असा असलेला मेसेज आहे पोएमचा. तो म्हणजे काय, फुलफिल ऑल युअर ड्रीम्स अँड अनफुलफिल्ड डिझायर्स. तुमचे जे काही स्वप्न असतील किंवा मग अपूर्ण राहिल्या आशा असतील, अपेक्षा असतील, त्या काय करा तर पूर्ण करा. हा मेसेज मला वाटतो की या पोएममधून आपल्याला मिळतो. त्यानंतर आहे, स्टेट द फॉलोइंग. काही दिलेले प्रश्न विचारले ते तुम्ही सांगायचे आहेत. त्यामध्ये पहिला आहे ए, थीम ऑब्लिक सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. या पोएमची थीम काय आहे किंवा मग सेंट्रल आयडिया काय या संदर्भात तुम्हाला लिहायचं आहे. आन्सर तुम्ही लिहू शकता, द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज हाऊ यू शूड लीड युअर लाईफ. पोएमची सेंट्रल आयडिया जी आहे ती काय तर हाऊ यू शूड लीड युअर लाईफ. तुम्ही तुमचे आयुष्य कशाप्रकारे लीड करावं किंवा आयुष्यामध्ये तुम्ही कशाप्रकारे पुढे जावं या संदर्भात ही पोएम आहे. टू ट्रूली लाईव्ह अँड एक्सपिरियन्स लाईफ. आयुष्य काय तर एकदम व्यवस्थितरित्या जगा आणि चांगला अनुभव आयुष्याकडून घ्या. यू मस्ट फॉलो युअर पॅशन. तुमची जी पॅशन आहे, तुमची जी आवड आहे, तिचा तुम्ही काय करा तर पाठलाग करा किंवा त्याचा तुम्ही मागोवा करा किंवा त्याच्या तीच गोष्टी तुम्ही करा तुम्हाला जे आवडतं ते. यू मस्ट ट्रॅव्हल, रीड, ड्रेस वेल ऑर वॉट एव्हर युअर हार्ट डिझायर्स. यू मस्ट ट्रॅव्हल, तुम्ही फिरा, वाचा, चांगल्या प्रकारचे कपडे घाला, व्हॉट एव्हर हार्ट डिझायर. जे तुमचं आयुष्य हे तुम्हाला सांगतं काय, हार्ट म्हणजे हृदय तुम्हाला सांगतं ती गोष्ट तुम्ही करा. मोस्ट इम्पॉर्टंट, यू मस्ट नॉट अवॉइड फीलिंग इमोशन्स अँड डू थिंग्स दॅट अलाव युअर हार्ट टू डू. ओके, यू मस्ट नॉट अवॉइड फिलिंग इमोशन्स. जे काही इमोशन्स असतील त्यांना अवॉइड करू नका. डू थिंग्स दॅट अलाव युअर हार्ट, जे तुमचं हृदय सांगतं त्या गोष्टी तुम्ही करा. इफ यू आर अफ्रेड अँड डू नॉट चेस युअर ड्रीम्स. जर तुम्ही काय असात घाबरत नाहीत, इफ यू आर अफ्रेड, जर तुम्ही घाबरता, अँड डू नॉट चेस युअर ड्रीम्स, आणि तुम्ही स्वतःची ड्रीम स्वप्न जे असतील त्यांचा पाठलाग करत नाही, देन युअर लाईफ कॅन बिकम मिनिंगलेस. तर त्यावेळेस तुमचं आयुष्य जे असेल ते मिनिंगलेस होईल, म्हणजे अर्थशून्य होईल. अँड इट इज ॲज गुड ॲज डाईंग स्लोली. आणि हे कसं असेल तर जगणं हे कशासारखं असेल तर मरण्यासारखंच आहे, की हळूहळू मरणाच्या समीप जाण्यासारखंच ते आहे. जर तुम्ही काय करत आहात, घाबरत असाल किंवा मग तुम्ही तुमच्या स्वप्नाचा पाठलाग करत नसाल तर. ही झाली थीम. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे बी, लाईन दॅट प्रोव्हाइड्स एव्हिडन्स ऑफ द थीम. आता थीम सांगणारी काही लाईन्स असतील ते तुम्हाला शोधायचे आणि ते लिहायचे आहे. आता आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ यू स्टार्ट डाईंग स्लोली. जर तुम्ही स्वतःची प्रशंसा करत नाही किंवा स्वतःला ॲप्रिशिएट करत नाही तर तुम्ही काय होत आहेत तर हळूहळू मरणाकडे जात आहात. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, जर तुम्ही स्वतःचं आयुष्य चेंज करत नाही तर डेफिनेटली यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही काय करता तर हळूहळू मरणाकडे जात आहात. असं तुम्ही उत्तर लिहू शकता. पुढचा आहे सी, 3 कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम द पोएम दॅट मेक अ पर्सन डल अँड अनइंटरेस्टिंग. 3 कॅरेक्टरिस्टिक्स सांगायचे तुम्हाला, फीचर ज्याला आपण म्हणतो, वैशिष्ट्य सांगायचे की ज्यामध्ये पोएममधले 3 वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचे की जे सांगतात की दॅट मेक अ पर्सन, जे माणसाला डल आणि अनइंटरेस्टिंग बनवतात. त्यामध्ये आहे आन्सर बिकमिंग अ स्लेव ऑफ युअर हॅबिट. म्हणजे ही गोष्ट जी आहे ती माणसाला डल बनवते किंवा अनइंटरेस्टिंग बनवते. ओके, नावरती बनवते माणसाला. तर तीमध्ये कुठली, बिकमिंग अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स. तुम्ही स्वतःच्या सवयीचे ज्यावेळेस काय होतात तर स्लेव होता, गुलाम होता, निश्चितच तुमचं आयुष्य डल होतं किंवा मग तुम्ही अनइंटरेस्टिंग व्यक्ती बनता. सेकंड, नॉट गोईंग विथ फ्रेश इमोशन्स. जर तुम्ही चांगल्या इमोशन्सने समोर जात नसाल तर. थर्ड,
नॉट फेसिंग एक्साइटिंग रिस्क चॅलेंजिंग. जर तुम्ही एक्साइटिंग नसल राहात किंवा मग तुम्ही रिस्क घेत नसाल तर निश्चितच तुम्ही काय करताय तर अनइंटरेस्टिंग किंवा डल व्यक्ती बनता. क्वेश्चन नंबर 3 आहे, पिक आउट 4 ॲडजेक्टिव्स फ्रॉम द पोएम अँड राईट देम डाऊन विथ द नाउन्स दे डिस्क्राईब. 4 ॲडजेक्टिव्स तुम्हाला फाइंड आउट करायचे पोएममधून अँड राईट देम विथ द नाउन दे डिस्क्राईब, आणि नाउनसोबत तुम्हाला ते डिस्क्राईब, त्या नाउनला डिस्क्राईब करणारे जे शब्द आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. टर्ब्युलंट. ओके, आता टर्ब्युलंटचा अर्थ होतो अनावर किंवा अस्थिर, अनस्टेडी ज्याला आपण म्हणतो. तर अनस्टेडी किंवा मग त्याला आपण काय म्हणतो अनावर, काय तर आपले इमोशन्स आहेत. इमोशन झालं ॲडजेक्टिव्ह. सेन्सिबल. सेन्सिबलचा अर्थ होतो समंजस, जाणता. ओके, तर सेन्सिबल काय असते तर ॲडवाईस असते. ओके, त्यानंतर आहे सेमसाठी असणार आहे पाथ, सारखे काय असतात तर रस्ते असतात. डिफरंट कलर्स, वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात तर कलर असतात. अशा प्रकारे तुम्ही त्याचा आन्सर लिहू शकता. ओके, त्यानंतर पुढे आहे कम्पेअर द स्ट्रक्चर ऑफ द पोएम. यू स्टार्ट डाईंग स्लोली टू द पोएम इन युनिट फर्स्ट 1.1 अँड 1.3 विच पोएम डज द स्ट्रक्चर मॅच. आता या काही युनिट 1मधील ज्या काही पोएम आहेत 1.1 आणि 1.3 त्यापैकी कुठल्या एका पोएमबरोबर तुम्हाला काय करायचं तर ही पोएम कम्पेअर करायची. ओके, त्या स्ट्रक्चरसोबत. तर तुम्ही कशा प्रकारे करू शकता बघा. आता आय फाउंड सम डिफरन्सेस दॅट आर गिवन बिलो. मला काही डिफरन्सेस सापडले ते मी तुमच्यासमोर लिहित आहे. ती पहिली जी 1.1 पोएम आहे टीनेजर्स प्रेयर, आणि दुसरी आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली. यातलं कम्पॅरिझन. तर टीनेजर्स प्रेयरची जी रायमिंग स्कीम आहे ती आहे ABCB, आणि यू स्टार्ट डाईंग स्लोली ही आहे फ्री वर्स, म्हणजे कुठल्या प्रकारची रायमिंग स्कीम आपल्या पोएमला नाही. ओके, नो राईम स्कीम किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता फ्री वर्स. ज्या पोएमला रायमिंग स्कीम नसते तिला काय म्हणतात फ्री वर्स असं म्हणतात. ओके, त्यानंतर आहे स्टांजाज आर ऑफ इक्वल लाईन्स. आता टीनेजर्स प्रेयरचे ज्या स्टांजाज आहेत ते इक्वल लाईनचे आहेत. ओके, आणि यू स्टार्ट डाईंग स्लोलीचे जे स्टांजा आहेत ते नॉट इक्वल. स्टांजा जे आहेत ते इक्वल लाईनचे नाहीत. टीनेजर्स प्रेयर ही जी पोएम आहे ती 20 लाईन्स पोएम आहे, 20 लाईनची पोएम आहे. आणि यू स्टार्ट डाईंग स्लोली ही 27 लाईनची पोएम आपल्याला दिसून येते. आता टीनेजर्स प्रेयरमध्ये तुम्हाला डिफरंट फिगर्स ऑफ स्पीच वापरलेले दिसतील, आणि विशेषतः यू स्टार्ट डाईंग स्लोली आपल्या या पोएममध्ये तुम्हाला रिपिटेशन हे मेनली वापरलेलं आपल्याला दिसून येतं पोएममध्ये. टीनेजर्स प्रेयर ही नॅरेटिव्ह पोएम आहे. ओके, आणि ही जी आहे म्हणजे कथनात्मक पोएम आपण म्हणू शकतो. आणि यू स्टार्ट डाईंग स्लोली ही डिडॅक्टिक मीन्स त्याला आपण म्हणतो उपदेशात्मक पोएम आपला सांगता येईल. ती म्हणजे कुठली यू स्टार्ट डाईंग स्लोली. हे फरक मला इथे आढळत आहेत, ते मी तुमच्यासमोर लिहिलेले आहेत. ओके, प्रश्न क्रमांक 5 दिसतोय बघा. व्हॉट एक्सप्रेशन इज रिपीटेड इन द पोएम हाऊ मेनी टाइम्स. कुठल्या प्रकारचं एक्सप्रेशन हे पोएममध्ये रिपीटेडली वापरलेलं आहे. हाऊ मेनी टाइम्स किती वेळेस वापरलेलं आहे. वाय डू यू थिंक द पोएट एम्पसाइज इट. आणि तुम्हाला असं का बरं वाटतं की पोएटने त्याच्यावर एम्पसाइज करणं गरजेचं आहे. ओके, तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा किंवा का पोएटने त्याच्यावर एम्पसाइज केलं किंवा त्याच्यावरच का भर दिलेला आहे त्या रिपीटेड झालेल्या गोष्टींवर. तर आन्सर तुम्ही लिहू शकता बघा. द एक्सप्रेशन इफ यू डू नॉट इज रिपीटेड इन द पोएम. जे काही एक्सप्रेशन आहे इफ यू डू नॉट त्याचं रिपिटेशन झालेलं आहे पोएममध्ये. इट रिपीटेड 10 टाइम्स इन द पोएम. आणि याचा रिपिटेशन किती वेळेस झालेलं आहे तर 10 वेळेस झालेलं आहे पोएममध्ये. ओके, द पोएम एम्पसाइज दिस एक्सप्रेशन सो स्ट्रॉंगली बिकॉज ही वॉन्ट्स टू अर्ज स्ट्रॉंगली टू रीड द पोएम. पोएटने या गोष्टीवर जोर दिलेला आहे कशावर. इफ यू डू नॉट. ओके, या एक्सप्रेशनवर स्ट्रॉंगली असा एम्पसाइज दाब दिलेला आहे. कारण ही वॉन्ट्स टू अर्ज स्ट्रॉंगली टू रीड, कारण त्याचे प्रयत्न आहेत की तिने जी लिहिलेली पोएम आहे ती लोकांनी वाचावी. ओके, त्यामुळे त्यांनी त्या गोष्टीवर काय दिलेलं आहे तर स्ट्रेस दिलेला आहे किंवा मग दबाव दिलेला आपला दिसून येतो. He wants to enforce the idea that if you do not follow your heart or do not chase your dreams, you start dying slowly. तो काही आयडिया ज्या आहेत त्या अंमलात आणू इच्छितो की जर तुम्ही काय करत नाही, तुमच्या हृदयाचं ऐकत नाही आहात किंवा मग तुम्ही स्वप्नांचा पाठलाग करत नाही आहात तर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही काय करताय तर हळूहळू मरणाच्या दाराकडे जात आहात. अशा प्रकारे एक पोएट इथे आपलं सांगण्याचं काम करत आहे किंवा मग त्यासाठी तो त्या गोष्टीला पुन्हा पुन्हा रिपीट करत आहे त्या फ्रेजला किंवा त्या एक्सप्रेशन्सला. क्वेश्चन नंबर 6 जो आहे त्यामध्ये आपल्याला दिसेल की काय दिलं बघा.
राईट द अपोजिट ऑफ द फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ ॲडवाईस युजिंग डिफरंट वर्ड्स अँड फ्रेजेस. ओके, तुम्हाला काय करायचं आहे तर राईट द अपोजिट ऑफ द फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ ॲडवाईस. एक ॲडवाईसच्या फॉर्ममध्ये तुम्हाला अपोजिट गोष्ट लिहायची आहे युजिंग डिफरंट वर्ड्स अँड फ्रेजेस. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांचा किंवा फ्रेजेसचा वापर करायचा आहे. आन्सर तुम्ही लिहू शकता. त्यातला पहिला प्रश्न आहे, पहिला आहे आन्सर डिरेक्टली दिलेले आहेत. पहिला आहे यू डू नॉट ट्रॅव्हल, तुम्ही ट्रॅव्हल करू शकत नाही. तर तुम्ही काय लिहिणार आहात, त्याचं अपोजिट तुम्हाला लिहायचं ते म्हणजे काय, यू शूड ट्रॅव्हल ॲज मच ॲज यू कॅन. जितकं शक्य होईल तितकं तुम्ही काय केलं पाहिजे तर प्रवास केला पाहिजेत. बी, यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, तुम्ही स्वतःची प्रशंसा करायला नको किंवा स्वतःची तुम्ही ॲप्रिशिएशन करायला नको. यू शूड ॲप्रिशिएट युअर सेल्फ. आता तुम्ही याला लिहू शकता एक ॲडवाईस म्हणून की तुम्ही स्वतःची काय केली पाहिजे, प्रशंसा केली पाहिजे, तुम्ही स्वतःचं कौतुक केलं पाहिजे. यू किल युअर सेल्फ इस्टीम, तुम्ही स्वतःची जी सेल्फ इस्टीम आहे, स्वतःची आत्मप्रतिष्ठा आहे, तिला तुम्ही मारलं पाहिजेत. तर यामध्ये तुम्ही लिहू शकता यू शूड कीप अप युअर सेल्फ इस्टीम, तुम्ही स्वतःची जी आत्मप्रतिष्ठा आहे ती तुम्ही जपली पाहिजेत किंवा तिला सर्वोच्च स्थान तुम्ही दिलं पाहिजेत. यू बिकम अ स्लेव ऑफ हॅबिट्स, तुम्ही स्वतःचे जे काही हॅबिट्स आहेत, सवय आहेत, त्याचे तुम्ही गुलाम झाले पाहिजेत. तर याच्या उलट तुम्ही लिहू शकता यू मस्ट नॉट बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, तुम्ही काय व्हायला नको, तुमचे जे काही हॅबिट आहे, सवय आहे, त्याचे तुम्ही गुलाम व्हायला नको. ई, यू रिफ्यूज टू स्पीक टू स्ट्रेंजर्स. ओके, तुम्ही टाळलं पाहिजे, तुमच्या स्ट्रेंजरसोबत बोलायला तुम्ही काय केलं पाहिजे तर टाळलं पाहिजेत. स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी लोकांसोबत. यू मस्ट स्पीक टू स्ट्रेंजर्स, तुम्ही काय केलं पाहिजे तर स्ट्रेंजर्स म्हणजे जे काय असे लोक की जे कसे आहेत तर अनोळखी आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही काय केलं पाहिजे तर बोललं पाहिजेत. यू डू नॉट चेंज युअर लाईफ, तुम्ही तुमची जी लाईफ आहे ती तुम्ही ती चेंज करायला नको. यू शूड चेंज युअर लाईफ, तुम्ही स्वतःची लाईफ काय केली पाहिजे, चेंज केली पाहिजे. यू रिफ्यूज टू टेक अ रिस्क, तुम्ही काय केले पाहिजे तर रिस्क घ्यायला तुम्ही टाळलं पाहिजेत. यू शूड ऑलवेज बी रेडी टू टेक अ रिस्क, तुम्ही काय केलं पाहिजे तर नेहमी आयुष्यामध्ये रिस्क घेतली पाहिजेत. ओके, जोपर्यंत तुम्ही रिस्क घेणार नाही तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, गो थ्रू द फॉलोइंग स्टेप्स. खाली काही स्टेप्स दिले आहेत त्या थ्रू ते तुम्हाला बघायचं आहे आणि डिस्कस इन पियर्स अबाउट द फॅक्ट मेन्शन इन इट, आणि त्यात सांगितलेल्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या तुम्हाला काय करायच्या तर डिस्कस करायच्या आहेत. राईट अ पॅरेग्राफ युजिंग द पॉईंट्स, काही पॉईंट्स दिले आहेत ते तुम्हाला वापरून काय करायचं तर एक पॅरेग्राफ तुम्हाला लिहायचा आहे. गिव अनदर इंटरेस्टिंग टायटल, आणि दुसरं तुम्ही काय करू शकता एक वेगळ्या प्रकारचं टायटल तुम्ही त्याला देऊ शकता. ओके, तर लिव्हिंग अ बेटर लाईफ, चांगलं जीवन जगण्यासाठी काय पॉईंट्स दिलेत बघा. गेट राईड ऑफ वन बॅड हॅबिट ॲट अ टाईम, जी बॅड हॅबिट आहे तिला तुम्हाला सोडून द्यायचं आहे. अवॉइड निगेटिव्ह थॉट्स, बी पॉझिटिव्ह, जे नकारात्मक असे विचार आहेत त्यांना सोडून द्या आणि बी पॉझिटिव्ह म्हणजे नेहमी आशावादी असा. ट्रस्ट युअर सेल्फ, स्वतःवर विश्वास ठेवा. लव वॉट यू डू, तुम्हाला जे आवडतं त्याच्यावर प्रेम करा. ट्राय टू इनरिच युअर माइंड बाय बिकमिंग अ लाईफ लाँग लर्नर, स्वतःचं जे माइंड आहे त्याला समृद्ध बनवा. कसं, बिकमिंग अ लाईफ लाँग लर्नर, एक आयुष्यभरासाठी तुम्ही लर्नर असा आणि तुमचं जे माइंड आहे त्याला समृद्ध असं तुम्ही बनवा. शेअरिंग अँड केअरिंग मेक लाईफ एन्जॉयबल, शेअर केल्याने आणि केअर केल्याने म्हणजे काळजी घेतल्याने आणि वाटून घेतल्याने काय होतं तर लाईफ कशी होते तर एन्जॉयबल होत असते. बी हंबल, नम्र व्हा. रिस्पेक्ट करा म्हणजे आदर करा. अँड वेलकम, ॲक्सेप्ट इच डे विथ अ स्माईल, आणि प्रत्येक दिवसाचं स्वागत तुम्ही काय करा तर एका स्माईलने तुम्ही करा. आता हे पॉईंट्स आपल्यासमोर आहेत, त्याचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे. टायटल दिलं आहे मी त्याला लाईफ हॅपीली, आयुष्य आनंदी जगा. ओके, हे टायटल दिलं आहे. सुरुवात करतो आन्सर लिहायला. तर या पॉईंटचा वापर करून आपल्याला पॅरेग्राफ बनवायचा आहे. काय आहे बघा. इफ यू वॉन्ट टू मेक द मोस्ट ऑफ युअर लाईफ यू मस्ट वर्क ऑन युअर सेल्फ अँड यू शुड गिव्ह अप युअर बॅड हॅबिट्स वन बाय वन. जर तुम्हाला वाटतं की चांगलं आयुष्य तुम्ही जगावं, यू मस्ट वर्क ऑन युअर सेल्फ, तुम्ही स्वतःवर काम करा. यू शुड गिव्ह अप युअर बॅड हॅबिट्स, तुमचे जे काही वाईट सवय आहेत त्यांना तुम्ही सोडून द्या एकानंतर एक. बॅड हॅबिट कॅन स्पॉईल युअर हॅपीनेस ॲज वेल ॲज युअर लाईफ टू. जे बॅड हॅबिट असतात, वाईट सवयी जे असतात ते काय करतात तुमचं आयुष्य खराब करतात, त्याचबरोबर तुमचा आनंदसुद्धा तुमच्याकडून काय करतात तर त्या हिरावून घेत असतात. यू नीड टू अवॉइड निगेटिव्ह थॉट्स दॅट कम इन युअर माइंड, जे काही नकारात्मक विचार तुमच्या माइंडमध्ये येतात, डोक्यामध्ये येतात, तुम्ही ते काय करा तर काढून टाका किंवा त्यांना टाळा. अँड फोकस ऑन पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट, आणि फक्त होकारार्थी किंवा मग
एक आशावादी आस्पेक्टचाच विचार तुम्ही करा करते किंवा त्याच्यावरच तुम्ही फोकस करा. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड विल लीड यू टू हॅपीनेस अँड निगेटिव्ह थॉट्स अफेक्ट युअर लाईफ. जे काही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे, सकारात्मक विचार आहे किंवा सकारात्मक दृष्टिकोन आहे, तो काय करतो तर तुम्हाला आनंद देतो. आणि निगेटिव्ह जे काही विचार आहेत ते तुम्हाला काय करतात तर तुमच्या आयुष्यावरती परिणाम करतात. निगेटिव्ह थॉट्स अफेक्ट युअर लाईफ. निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक विचार तुमच्या आयुष्यावर परिणाम करतात. इट इज इम्पॉर्टंट टू ट्रस्ट युअर सेल्फ. सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजेत. व्हॉट युअर हार्ट टेल यू अँड जिनियसली लव व्हॉट यू डू. व्हॉट युअर हार्ट टेल्स यू. जे तुमचं आयुष्य तुम्हाला सांगतं, जे तुमचं हृदय तुम्हाला सांगतं. व्हॉट युअर हार्ट टेल यू म्हणजे हृदय तुम्हाला सांगतं तुम्ही तेच केलं पाहिजेत आणि त्याच गोष्टीला तुम्ही पाठलाग केला पाहिजेत किंवा त्याच मार्गावर तुम्ही चाललं पाहिजेत. जी गोष्ट तुम्हाला आवडते किंवा ज्या गोष्टीतून तुम्हाला प्रेम मिळतं त्या गोष्टीकडे. वी मस्ट ऑलवेज कीप लर्निंग फ्रॉम लाईफ. आपण आपल्या आयुष्याकडून काय केलं पाहिजे तर नेहमी शिकत राहिलं पाहिजेत. अँड एक्सपिरियन्स न्यू थिंग्स. आणि नवीन नवीन गोष्टींचा आपण काय घेतला पाहिजे तर अनुभव घेतला पाहिजे. एव्हरी मोमेंट ऑफ लर्निंग विल गिव्ह यू अ न्यू एक्सपिरियन्स ऑफ लाईफ. प्रत्येक मोमेंट जो आहे शिकण्याचा तो काय करतो आपल्याला नवीन नवीन असे एक्सपिरियन्स किंवा अनुभव देत असतो. शेअरिंग अँड केअरिंग आर टू व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ हॅपी लाईफ. शेअर करणं, वाटून घेणं ज्याला आपण म्हणतो, केअर म्हणजे काळजी करणं, हे दोन महत्त्वाचे काय आहेत तर आस्पेक्ट आहेत. कशाचे तर आनंदी आयुष्य जगण्याचे. ओके. शेअर युअर सॉरो अँड हॅपीनेस विथ अदर्स. तुमचं जे आनंद आहे, दुःख आहे ते काय करा, इतरांसोबत शेअर करा. टेक केअर ऑफ दोज हू आर अराउंड यू. त्यांची काळजी घ्या जे तुमच्या आजूबाजूला असतात त्यांची. ऑलवेज बी हंबल. नेहमी नम्र राहा. रिस्पेक्टफुल अँड वेलकम इच डे विथ अ बिग स्माईल. रिस्पेक्टफुल आदर करा इतरांचा आणि जो प्रत्येक दिवस असतो तुमचा येणारा त्याचे काय करा तर स्वागत करा स्माईलने म्हणजे आनंदाने तुम्ही काय करा स्वागत करा प्रत्येक दिवसाचं. बी हंबल ऑल्सो टू एव्हरी वन हू मीट्स यू ऑन द वे ऑफ युअर लाईफ. एक नम्र असा प्रत्येकासोबत जो तुम्हाला आयुष्याच्या मार्गावर भेटतो त्याच्यासोबत. अ हॅपी हार्ट विल बी एबल टू टॅकल एनिथिंग दॅट कम्स इन युअर वे. एक आनंदी असं जे हृदय असतं ते काय करतं नेहमी काय करतं तर टॅकल करतं जे काही तुमच्या आयुष्यात येणारे अडथळे असतात त्यांच्यासोबत. ओके. अँड हॅव अ सेन्स ऑफ फुलफिलमेंट विदिन अस. आणि एक सेन्स क्रिएट करण्याचं काम ते म्हणजे फुलफिलमेंटचं आपल्यामध्ये. तर हे काय करत असतं तर एक हॅपी हार्ट म्हणजेच आनंदी हृदय हे काम करत असतं. ओके. क्वेश्चन नंबर 8 आहे कंप्लीट द फॉलोइंग टेबल विथ द थिंग्स इन युअर लाईफ विच हेल्प यू टू चेंज युअर हॅबिट अँड रुटीन. तुम्हाला एक टेबल दिलेला आहे तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. म्हणजे तुमची जी काही नियमित दिनक्रम आहेत, रेग्युलर हॅबिट ज्याला आपण म्हणतो रुटीन सवयी आहे, ओके, त्या बदलण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या तुमच्या जीवनातील बाबी यामध्ये तुम्हाला भरायच्या आहेत. ओके. इफ आय डू दिस आय शाल. जर मी हे केलं तर ते होईल. पहिलं आहे इफ आय ट्रॅव्हल. ओके. तर आय शालमध्ये तुम्ही लिहू शकता इफ आय ट्रॅव्हल. जर मी प्रवास केला. आय शॅल बी एबल टू सी अवर ब्युटिफुल वर्ल्ड. मी काय होईल तर या ब्युटिफुल वर्ल्डला बघू शकेल. अँड गेन न्यू एक्सपिरियन्सेस. आणि नवीन नवीन अनुभव मला मिळतील. पुढचा पॉईंट डिरेक्टली आन्सर बघतोय. इफ आय रीड. जर मी वाचलं. आय शॅल इनरिच माय माइंड. माझं माइंड जे आहे, माझं जे काही मेंदू आहे तो कसा होईल समृद्ध होईल. बिकम वाईज. मी काय होईल तर एक वाईज व्यक्ती बनेल. शहाणा आणि नॉलेजेबल म्हणजे हुशार मी व्यक्ती बनेल. इफ आय चेंज माय बॅड हॅबिट. जर मी माझ्या बॅड हॅबिट चेंज केल्या. आय शॅल बिकम अ बेटर ह्युमन बिईंग. मी एक चांगला व्यक्ती बनेल. अँड ॲप्रिशिएट माय सेल्फ. आणि मी स्वतःचं काय करेल तर ॲप्रिशिएट मी स्वतःला करू शकेल. इफ आय प्ले कंटिन्युअसली ऑन अ मोबाईल फोन. जर मी नेहमी मोबाईल फोनवर खेळत बसलो. ओके. आय शॅल मिस द प्लेजर ऑफ प्लेईंग आउटडोर गेम्स. त्यामुळे काय होईल तर जो बाहेर खेळण्याचा आनंद आहे, आउटडोर गेम्स खेळण्याचा आनंद आहे, तो निश्चितच त्याचा आनंद मी काय करेल तर गमावून बसेल. इफ आय डोंट मेक फ्रेंड्स. जर मला मित्र मी बनवले नाहीत. माय लाईफ वूड बिकम डल, सॉलिटरी अँड बोरिंग. माझी जे आयुष्य आहे ते एकदम बोरिंग होऊन जाईल, कंटाळवाणं, डल, उदासीन आणि सॉलिटरी म्हणजे काय तर एकटं किंवा एकांत असं माझं आयुष्य बनून जाईल. ओके. क्वेश्चन नंबर 9 आहे एव्हरीवन नीड्स इन्स्पायरेशन टू मूव्ह अ हेड. प्रत्येक व्यक्तीला गरज असते पुढं जाण्यासाठी इन्स्पायरेशनची म्हणजे प्रेरणेची. ऑर मेक प्रोग्रेस इन अवर लाईफ. म्हणजे आपल्याला आयुष्यात जर आपल्याला प्रोग्रेस करायची असेल तर त्यासाठी इन्स्पायरेशनची गरज असते.
देर आर सम थिंग्स विच इन्स्पायर अस टू लाईव्ह बेटर. काही गोष्टी असतात ज्या आपल्याला काय करतात, इन्स्पायर करतात. कशासाठी? तर एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी. व्हॉट आर दोज थिंग्स? त्या गोष्टी कुठल्या आहेत? तर याचा आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकतात की स्टोरीज ज्या असतात, जर तुम्ही स्टोरीज वाचल्या तर त्यातून तुम्हाला इन्स्पायरेशन मिळतं. फॅमिली, आपले फॅमिली मेंबर्स असतील. फ्रेंड्स, ते सुद्धा आपल्याला इन्स्पायर करतात चांगलं आयुष्य जगण्यासाठी. टीचर्स, मूवीज, डिझायर फॉर थिंग्स, ड्रीम्स, रोल मॉडेल्स. हे तुम्ही आन्सरमध्ये लिहू शकता की ही लोकं जे आहेत ते आपल्याला काय करतात, तर इन्स्पायर करतात चांगलं आयुष्य जगण्यासाठी. ओके, या आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता. क्वेश्चन नंबर 10 आहे, कंप्लीट द वेब डायग्राम्स. ज्या काही वेब डायग्राम्स आहेत त्या तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. ओके, विथ वर्ड्स. कशाने? वर्ड्सने दॅट गो विथ देअर टॉपिक्स. ओके, तर आता पहिला वर्ड आहे टर्ब्युलंट. ओके, आता टर्ब्युलंटचा अर्थ काय होतो त्या अगोदर बघूया. तर टर्ब्युलंटचा अर्थ होतो अनावर, अस्थिर, अनस्टेडी ज्याला आपण म्हणतो, जो स्थिर नाही याला आपण म्हणतो टर्ब्युलंट. ओके, तर यासाठी 2 शब्द ऑलरेडी दिलेले आहेत तुम्हाला, स्टॉर्म आणि वेव्स. ओके, तर आणखीन तुम्हाला शब्द तुम्ही लिहू शकता त्यामध्ये सी वेव्स आणि स्टॉर्म दिलेला आहे. वेदर तुम्ही टाकू शकता, टाईम, इमोशन्स, क्राऊड. हे शब्द जे आहेत ते रिलेट करतात कशाला, तर टर्ब्युलंटला. पुढचं आहे ग्लिस्टनिंग. आता ग्लिस्टनिंग म्हणजे काय, तर चमकणे किंवा चककणे. ओके, स्पार्कल ज्याला आपण म्हणतो. तर यासाठी शब्द आहेत आईज. आईज आपले डोळे चमकतात. स्नो, माउंटेन्स, सी, हार्ट, फिश, हिअर. हे चमकणाऱ्या गोष्टी आहेत. सेन्सिबल. ओके, सेन्सिबल म्हणजे समंजस, जाणता. ते जाणते काय असतं, तर ॲडवाईस, डायलॉग, पर्सन, स्टोरी, माइंड, आयडिया आणि डील. या सगळ्या कशा तर समंजसपणाच्या गोष्टी आहेत. क्वेश्चन नंबर 11 काय दिलं बघा, राईट अबाउट अ डे. एका दिवसाबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. वेन यू फेल्ट व्हेरी हॅपी. ज्यावेळेस तुम्ही खूप आनंदी झाले होता. यूज द फॉलोइंग क्वेश्चन्स टू हेल्प यू. काही प्रश्न विचारायचे तुम्हाला स्वतःला, त्याचा मदत घेऊन तुम्हाला काय करायचं, तर पॅराग्राफ बनवायचा आहे. तर कुठले पॉईंट्स आहेत त्यामध्ये पहिला आहे, डू यू रिमेंबर द एक्झॅक्ट डेट अँड डेट. तुम्हाला तो दिवस आणि तारीख लक्षात आहे का? वॉज इट अ स्पेशल ओकेजन ऑर सेलिब्रेशन. काही स्पेशल ओकेजन होतं का त्या दिवशी, जेणेकरून तुम्ही त्या दिवशी तो दिवस तुमच्यासाठी खूप आनंदाचा आहे. व्हॉट हॅपन ऑन दॅट डे. काय घडलं त्या दिवशी. हाऊ डिड यू रिॲक्ट टू द थिंग्स दॅट हॅपन ऑन द डे. कशाप्रकारे तुम्ही रिॲक्ट केलं त्या दिवसासाठी. हाऊ डिड अदर पीपल रिॲक्ट वेन दे सॉ यू वर सो हॅपी. लोकांचं काय रिॲक्शन होतं जेव्हा त्यांनी तुम्हाला आनंदी बघितलं. व्हॉट डिड यू डू नेक्स्ट. तुम्ही त्यानंतर काय केलं. व्हॉट हॅपन इन द एंड. शेवट काय झाला. डिस्क्राईब एनी अदर इमोशन्स यू फेल्ड दॅट डे. एखादा इमोशन जो तुम्हाला वाटतं शेअर करावा, तुम्ही तो लिहू शकता. ओके, त्यानंतर नाऊ विथ द हेल्प ऑफ गाईडलाईन्स राईट अ शॉर्ट पॅरेग्राफ ऑफ ॲटलिस्ट 100 वर्ड्स. 100 वर्ड्सचा एक पॅरेग्राफ तुम्हाला बनवायचा आहे आणि वर दिलेल्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याचा तुम्हाला वापर करायचा आहे. ओके, गिव्ह अ सुटेबल टायटल फॉर युअर नॅरेटिव्ह राईटअप. जे तुम्ही लिहित आहे त्याला एक चांगल्या प्रकारचं सुटेबल टायटल तुम्हाला द्यायचं आहे. ओके, तर आन्सरमध्ये मी लिहितो आहे बघा काय आहे, ब्युटिफुल डे, एक सुंदर दिवस असं टायटल मी दिलेलं आहे. आन्सर लिहितो आहे मी, आय स्टील रिमेंबर द डे दॅट माय एंटायर फॅमिली वेंट टू रायगड फर्स्ट टाईम. मला तो दिवस चांगला आठवतो की ज्यावेळेस ज्या दिवशी माझी पूर्ण फॅमिली कुठे गेली होती, रायगड फोर्टला गेली होती पहिल्या वेळेस. इट वॉज ऑन 17 ऑगस्ट 2021. तो दिवस होता 17 ऑगस्ट 2021चा. इट वॉज माय फादर्स बर्थडे अँड वी डिसायडेड टू सेलिब्रेट बाय टेकिंग अ ट्रिप टू रायगड फोर्ट. तो माझ्या वडिलाचा बर्थडेचा दिवस होता आणि आम्ही ठरवलं की तो कुठे सेलिब्रेट करायचा, तर रायगडला जाऊन किंवा रायगड फोर्टला म्हणजे रायगड किल्ल्याला जाऊन तो आम्ही सेलिब्रेट करायचा. एक ट्रिप आम्ही काढायची असं ठरवलं. ऑल्दो इट वॉज अ लॉंग जर्नी फ्रॉम बीड टू रायगड. आणि निश्चितच ही जी काही जर्नी होती, ही जी काही अंतर होतं बीडपासून रायगडपर्यंत, हे निश्चितच कसं होतं, खूप जास्त होतं. वी हॅड अ लॉट ऑफ फन ड्युरिंग द जर्नी. आम्ही खूप मजा केली या जर्नीमध्ये, या प्रवासामध्ये. वी लेफ्ट होम ॲट 5 AM इन द मॉर्निंग. आम्ही सकाळी 5 वाजता घर सोडलं. थ्रू आउट द जर्नी वी नेवर फेल्ड टायर्ड. पूर्ण जर्नीमध्ये आम्हाला कधी काय झालं नाही तर थकवा जाणवला नाही. अँड प्लेड गेम्स ऑल अलॉंग द वे. आणि पूर्ण रस्त्यामध्ये आम्ही काय करत गेलो, तर गेम खेळत गेलो. आय विल नेवर फॉरगेट वेन वी रीच
रायगड बाय लेट आफ्टरनून. आय विल नेवर फॉरगेट, मी कधी विसरणार नाही की जेव्हा आम्ही रायगड फोर्टला पोहोचलो दुपारच्या नंतर. वी स्टेड रायगड ऑन दॅट डे अँड डिसाइडेड टू मूव ऑन फोर्ट ॲट नेक्स्ट डे मॉर्निंग. आम्ही ठरवलं की आम्ही काय करणार तर त्या दिवशी रायगडला थांबणार आणि दुसऱ्या दिवशी आम्ही फोर्टला वरती जाणार. नेक्स्ट डे वी मूव टुवर्ड्स फोर्ट ॲट 6 AM. आम्ही सकाळी 6 वाजता गडाकडे निघालो. सीइंग द ब्युटिफुल फोर्ट माउंटेन्स अँड गेटिंग छत्रपती शिवाजी महाराज इन्फॉर्मेशन ऑन फोर्ट फ्रॉम गाईड लेफ्ट मी कम्प्लिटली मर्मराइज्ड. ओके, आता ते जे सुंदर वातावरण आणि सुंदर असं जे काही माउंटन होतं, ब्युटिफुल फोर्ट होता, तो बघून खूप आनंद झाला मला. आणि निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जी माहिती मिळाली मला कुठून, त्या गाईड जो असतो त्या फोर्ट वर त्याच्याकडून जी आम्हाला माहिती मिळाली शिवाजी महाराजांबद्दल, त्याचाही खूप मला आनंद झाला किंवा अभिमान वाटला. माय फॅमिली सॉ माय जॉय अँड वेअर देमसेल्फ हॅपी दॅट वी टूक दिस ट्रिप. माझी फॅमिलीने मला बघितलं आनंदी आणि वेअर देमसेल्फ हॅपी, आणि ते सुद्धा काय झाले, आनंदी झाले. दॅट वी टूक दिस ट्रिप, कशामुळे तर ही ट्रिप त्यांनी ऑर्गनाईज केली त्यामुळे. We went all around Raigad and saw as much as we could. We went all around Raigad. आम्ही काय केलं तर पूर्ण रायगडला आम्ही चक्कर मारला. and saw as much as we could. आणि जितकं होई शक्य होईल तितकं आम्ही तिथे बघितलं. In the end, we decided that traveling was the best thing for our mind and our family. शेवटी आम्हाला समजलं की आम्ही ठरवलं की आम्ही असं डिसाईड केलं की ट्रॅव्हलिंग वॉज द बेस्ट थिंग. ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास हा कसा असतो तर खूप चांगली गोष्ट आहे आपल्या माइंडसाठी, आपल्या मनासाठी, आपल्या फॅमिलीसाठी. सो वी नाव गो फॉर सच ट्रिप्स ॲज ऑफन ॲज पॉसिबल. त्यामुळे आम्ही ठरवलं की याच्यानंतर आम्ही काय करणार तर जेव्हा केव्हा शक्य होईल त्यावेळेस आम्ही काय करणार, ट्रिपला जाणार, प्रवासाला जाणार. टू धिस डे, या दिवशी आय कॅन फील द प्युअर जॉय, हॅपीनेस अँड थ्रिल. मला काय होतं तर खूप आय कॅन फील, मी फील करू शकतो प्युअर आनंद, हॅपीनेस आणि थ्रिल, आनंद काय असतो, ओके, याला मी फील करू शकतो. दॅट आय फेल ड्युरिंग द ट्रिप टू रायगड, जो मला अनुभव आला कुठं जर ट्रिपला गेल्यानंतर कुठे, रायगडला. ओके, अशा प्रकारे तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. ओके, पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला इंटरनेटचा वापर करून किंवा एखादं पुस्तक बघून तुम्हाला काय करायचं तर इन्स्पायरेशनल किंवा मोटिवेशनल कोट्स तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, रिलेटेड टू मॅसेज इन द पोएम, जो मॅसेज आपला पोएमपासून मिळाला त्या संदर्भात. आता काही दिलेले 2 तर लिहिले आहेत मी, आणखीनही तुम्ही इंटरनेटच्या साहाय्याने शोधू शकता. त्यामध्ये नंबर 1, बिकॉज ऑफ युअर स्माईल यू मेक लाईफ मोर ब्युटिफुल. तुमच्या स्माईलमुळे तुमचं आयुष्य काय होतं, खूप सुंदर होत असतं. त्यानंतर B, ब्युटी इज वेन यू कॅन ॲप्रिशिएट युअर सेल्फ. जेव्हा तुम्ही स्वतःची स्तुती करता त्यामध्ये काय असते तर सुंदरता असते. वेन यू लव युअर सेल्फ, जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता, दॅट इज वेन यू मोस्ट ब्युटिफुल. त्यावेळेस तुम्ही काय असता तर खूप सुंदर असता. अशा प्रकारे तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. आय होप तुम्हाला यू स्टार्ट डाईंग स्लोली या कवितेचे सर्व प्रश्न उत्तर समजलेले आहेत. ओके, सर्वात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब निश्चित करा. सबस्क्राईब विशेषतः करा आणि तुम्ही शेअर करणारच आहात तुमच्या मित्रांबरोबर, त्यात शंका नाही. आणखीनही तुम्हाला म्हणजेच मी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही सांगतो की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्लेलिस्टची लिंक टाकलेली आहे इयत्ता 10वीची. त्यावर जाऊन तुम्ही 10वीचे सर्व व्हिडिओ बघू शकता. ओके, तुमच्या मित्रांनाही तुम्ही ती लिंक शेअर करू शकता. ओके, असो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.